आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। माढा लोकसभेमध्ये राजकीय हालचालींना वेग। धैर्यशील मोहिते आणि शरद पवार यांची लवकरच बारामतीमध्ये भेट होण्याची शक्यता। धैर्यशील मोहिते पाटील आपली बाजू शरद पवार यांच्याकडे मांडणार। चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पेच कायम। मुलगी शिवानीसाठी विजय वडेट्टीवार दिल्लीमध्ये तळ ठोकून तर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट। उदयनराजे उद्या अमित शहांना भेटण्याची शक्यता। उदयनराजे यांनी भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती। उदयनराजेंना अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याचा भाजपचा सल्ला असल्याची सूत्रांची माहिती। मी लोकसभा लढणारच, पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही, वसंत मोरेंचा पुनरुच्चार। रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा, मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात, मोरेंचा दावा। जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण हे गुलदस्त्यात। ललिता पाटील यांचं नाव आघाडीवर। डॉक्टर हर्षल माने, कुलभूषण पाटील यांच्याही नावाची चर्चा। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जशास तसं उत्तर देणार, शेवटी फैसला जनता ठरवेल। काँग्रेसकडून नांदेडसाठी उमेदवारी जवळपास निश्चित झालेल्या वसंतराव चव्हाणांचे अशोक चव्हाणांना उत्तर। काँग्रेसकडून कोणतंही नाव येऊ द्या, भाजप 100% जिंकणार, अशोक चव्हाण यांचं वक्तव्य होतं। बारामतीमध्ये उद्या पवार गटाकडून व्यापारी मेळाव्यांचं आयोजन। स्वाभिमानी आणि बारामती या दोन व्यापारी महासंघांच्या वतीने मेळावे होणार। दोन्ही व्यापारी मेळाव्यांना शरद पवार हजेरी लावणार। काँग्रेसची खाती गोठवणं म्हणजे लोकशाही गोठवणं। काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका। खाती गोठवल्यामुळे प्रचारासाठी पैसे उपलब्ध नसल्याचा काँग्रेसचा आरोप। राजकीय पक्षांचे बॅनर 24 तासामध्ये हटवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश। आज संध्याकाळपर्यंत सर्व राज्यांना याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागेल।